चेकलिस्ट तयार केली आहे आणि विशेषतः सगळ्यात जास्त शक्यता व्यक्त केली आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिमंडळातल्या फेरबदल. मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे, तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे. दिल्लीत काय, काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी, पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे, त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल. मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत. संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे. बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे. संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशाच्या उघड्या बॅगा घेऊन बसणं, याच्यामुळे बिघडलेली प्रतिमा हे आता ओझं देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेलं. ते ओझं त्यांना आता पेलवत नाही, पण ते फेकताही येत नाही. खरं म्हणजे ज्यांचं 137चं संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वाकून जायची गरज नाही, पण तरी ते वाकलेले आहेत आणि ते त्यांचं काम करतायत. जसं काल काय झारखंडमधून एक टोळी आली, एक पथक आलं एसीबीचं, आणि अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेली. आपल्याला माहिती आहे सुमित फॅसिलिटी. ही सुमित फॅसिलिटी काय आहे? 800 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला. 100 कोटीचा अँब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं. ते सुमित फॅसिलिटीचे लोक 108 नंबर अँब्युलन्स. आठवत आहे, मी स्वतः हा विषय काढलेला आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळुंखे. 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं. पुढे तुम्हाला अँब्युलन्स दिसत आहेत, हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्र. 800 कोटी. हे जे अमित साळुंखे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे ते शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले. याची चौकशी आता मी करायला सांगणार. झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत. हे असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाहीये. झारखंडमधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल.
आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मध्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, ते सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. त्यामुळे गावचं एक असं म्हटलं जाते की माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदललं नाही. कदाचित त्यांच्याकडून कृषी खातं काढून वेगळं खातं दिलं नाही. या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहेत. माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल. शेतकऱ्यांचा केलेला अपमान अशा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून धुवून निघेल पाप. अजित पवार नाही मान्य. स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात, स्वतःला शेतकरी समजतात. आणि माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड असतील, हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात. राज्य कसं चालवताय तुम्ही? काल हर्षल पाटील या तरुणाने केलेली आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही. आणि हर्षल पाटीलला ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्याकडे माहिती आणता. एक तरुण आत्महत्या करतोय, त्या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं आहे, तरी सरकार ती आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इतकं निर्ढावलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. रवशेत तेच आहे की अजित पवार, गुलाबराव पाटील असं म्हणतायत की हर्षल हा थेट ठेकेदार नव्हता, तर तो फुकट ठेकेदार. गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा जो घोटाळा आहे, ते खातं कोणाकडे आहे? खातं कोणाकडे आहे? आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या? आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले. आतापर्यंत हजारो ठेकेदारांनी जलजीवन मिशनच्या आत्महत्या करू असं आव्हान दिलंय. आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला. काय सांगतोय तो गुलाबराव पाटील? काय सांगतोय? हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळातले, रावण आहेत सगळे. हे कसलं रामाचं राज्य चालवतात? अमित साळुंकेचा विषय लक्षात ठेवा. मी परत परत सांगतोय. सुमित फॅसिलिटीज, श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा पैसा आला, प्रत्यक्ष आणि ह्याच पैशातून झारखंडचा मद्य घोटाळा, त्याच्यामध्ये स्लिपिंग पार्टनर्स कोण आहेत हे सुद्धा लवकरच कळेल. पुन्हा एकदा आपल्या निदर्शनात येत आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे त्रिभाषा सूत्रावर ठाम आहेत. काल ते दिल्लीत होते एका कार्यक्रमानिमित्तानं आणि तिथे गेलेल्या भाषणात त्यांनी असं म्हटलं की मराठीची शक्ती किंवा मराठी हे महाराष्ट्रात आलंच पाहिजे, बोललंच पाहिजे, पण तिसरी भाषा किंवा अन्य भाषांचाही, भारतातल्या अन्य भाषांचाही सन्मान केला गेला पाहिजे. देवेंद्र फडणवीस थोडे गोंधळलेले आहेत. ते हे विसरतायत की ते महाराष्ट्रासारख्या एका महान राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा आणि मार्गदर्शन केलं, ज्या राज्यानं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक महान भूमिका बजावली. आणि हे राज्य झगडून मिळवलेलं राज्य. हे राज्य आकाशातून टपकलेलं नाही, जमिनीतून उगवलेलं नाहीये. कारण हे राज्य निर्माण झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. हे राज्य मराठी आहे. मराठी आलंच पाहिजे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही. हे राज्य पूर्णपणे मराठी आहे, मराठी होतं आणि मराठी राहील. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती, मावळ्यांची भाषा मराठी होती, क्रांतिकारकांची भाषा मराठी होती. हे फडणवीसांना माहीत असायला पाहिजे. महाराष्ट्रानं इतर कोणत्याही भाषेचा द्वेष किंवा दुस्वास कधीच केलेला नाही आणि करणारी नाही. हे सुद्धा फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी दिल्लीचा विचार करू नये, त्यांनी महाराष्ट्राचा विचार करावा. आम्ही मराठी लोक सर्वसमावेशक आहोत, म्हणून त्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक गुण्यागोविंदांना राहतात. मुंबईसह आसपास
इतर प्रांतांची सदनं उभी केली आहेत. ओरिसा भवन आहे, उत्तर प्रदेश भवन आहे, अमुक अमुक भवन आहे की नाही? आहेत ना. हा कमिटीचा हाऊस आहे. फडणवीस हे या वेळेला ह्या त्यांच्या टर्म मध्ये एक कच्च्या लिंबू सारखे वागतात. यालाच अनुसरून कलाकारांना आवाहन केलेलं मराठी परंतु मराठी कलाकार याच्या विरुद्ध बोलताना दिसतात. कोणासारखे? यांची मुस्लिमच्या राजमान्य जातात मराठीसाठी ठीक आहे, तुझ्या मुलांना मराठी शाळेत टाक असतील तर. दिल्लीत कार्यक्रम होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. तर या कार्यक्रमाला उपस्थित राहणं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टाळलं. आज मुख्यमंत्री सामनात जी बातमी आहे त्यात असं म्हटलं आहे की काही अपशकून यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला गेले नाही. कारण जो या कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्याचं राजकीय वजन घट्ट असा अनुभव आहे. बातमी आहे चांगली ती, आणि सत्य कथेवर आधारित त्या बातम्या असतात. संदर्भ दिलेला आहे हे खरं आहे. महाराष्ट्राचं सरकार हे अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलेलं आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेवरती आलंय ते अशा गोष्टींवर नक्की विश्वास ठेवतात आणि त्यानुसार काम करतात. आणखी एक प्रश्न होता की आरएसएस प्रमुख मोहनराव भागवत यांनी देशातल्या मौलवींसोबत काल बैठक केली आहे. नितेश राणे नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. मोहनराव भागवत हे जर मुस्लिम समाजातल्या प्रमुख मौलवींविरुद्ध बरोबर चर्चा करत असतील, त्यांची मतं समजून घेत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील, तर नितेश राणेच ना, ते नेहमी ते पिळा लावून बोलतात ते कोण एवढं. तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा. कारण ते त्यांचा जे कठोर विचार आहे हिंदुत्वाचे त्याच्यामध्ये बसत नाही ना. चिटकून बसू नका खुर्चीला. धर्मासाठी हिंदुत्वासाठी राजीनामा द्या ताबडतोब. मोहन भागवतांचा निषेध करा, तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी. या देशामध्ये मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्या पुढे पाकिस्तानात जायचा पर्याय होता, त्यांनी भारत हा आपला देश मानला. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून, हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज होता. अनेक मुस्लिम कार्यकर्ते वीर हे फासावर गेले. अशफाकुल्ला खान असतील, अनेक अशी नावं आहेत जे फासावर गेले. अंदमान मधली यादी काढा. त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर केल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अमर शेख सारखे बरं का लोक काम करत होते. अमित दलवाई सारखे मुस्लिम समाजातले लोक हे इथे मोठं समाज सुधारणेचं काम करत होते. हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जे वातावरण बिघडवत आहेत ना, मोहनराव भागवत यांच्या कार्याचं मी स्वागत केलेलं आहे काल. राष्ट्र एक ठेवायचं असेल, राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल, बरोबरच इतर समाजांना सामावून घेतलं पाहिजे. पण हे जे काही फडणवीस मंत्रिमंडळात किंवा योगीच्या मंत्रिमंडळाचे लोक बसले आहेत ना, त्यांना हे मान्य नसेल भागवतांचं कार्य, सरसंघ चालकांचा विचार आणि भूमिका, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि महाराष्ट्रात नितेश राणे या मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. नुसता वाटाण्यासारखा उडत असतो तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, वाटाण्यासारखा. त्याचे जुने फोटो बघा, मी मला कुठे दाखवले. नमाज पडतोय, रोजा सोडतोय, ते आणि त्याचे वडील मिया नारायण राणे. काय मला सांगताय तुम्ही? हो, लोकांना फसवताय का तुम्ही? हो, महाराष्ट्र या देशाला दिशा देणारं राज्य आहे. एक प्रश्न आहे. गडकरी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर आता नव्या राष्ट्रपती पदाचे नीड लागलेले आहेत. देशाला निवडणुकीची प्रक्रिया थोड्याच दिवसात सुरू होईल. भाजप आणि एनडीए मिळून स्वतःचा उमेदवार देईल. भाजप आग्रही आहे की त्यांच्याच पक्षाचा उमेदवार असावा. यासाठी
इंडिया अलायन्सची काय भूमिका आहे ही आम्ही आमचा उमेदवार उभा करणार. हे साधारण आमची आताची चर्चा सुरू आहे. समोरून कोण उमेदवार येतोय, हे समोरून कोणता बाहुला येतोय, ते बाहुलं बसवतील त्या महत्वाच्या पदावर. त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार ठरवू. ते पण संख्याबळ तुमच्या बाजूला नाहीये. एनडीए किंवा भाजप ही निवडणूक सहज जिंकू शकते. मला प्रश्न संख्याबळाचा नाहीये. जर तुम्ही अभ्यास केला तर लोकसभेत सुद्धा भाजपकडे स्वतःचं संख्याबळ नाही. अनेक पक्षांच्या टेकूवर त्यांचं बहुमत उभं आहे. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. संजय मुंडेंना हायकोर्टाने लिखित दिलेले आहे. कृषी मंत्री असताना त्यांनी घोटाळा केला होता आणि याचिका नाही मला माहिती. चला थँक्यू. बोलिए. तेजस्वी यादव ने कहा है कि वो बिहार इलेक्शन बायकॉट करना चाहते हैं और इंडिया ब्लॉक की मदद भी मांग रहे हैं. किस तरीके से अपडेट दीजिए. मैं तेजस्वी यादव जी का स्वागत करता हूं. मैंने उनका बयान पढ़ा है. अगर चुनाव आयोग और भारतीय जनता पार्टी को सबक सिखाना है, जिस तरह से ये घोटाले चुनाव में करते हैं नई नई स्ट्रैटेजी लाकर, तो किसी को न किसी को ये स्टेप लेनी पड़ेगी कि हम चुनाव बायकॉट करेंगे. ये विचार अच्छा है. पूरे देश में ये विचार जाना चाहिए. तभी ये चुनाव आयोग की जो चल रही है ना सब घोटाले की नीति, उसको रोक लगी. लेकिन राहुल गांधी की तो बीजेपी का कहना है कि तेजस्वी यादव को अपनी हार दिखनी नहीं. है. इसके वजह से ये लोकतंत्र बचाने के लिए तेजस्वी की भूमिका है. देश को बचाने के लिए, लोकतंत्र को बचाने के लिए और भारतीय जनता पार्टी का मुखौटा जो है वो फाड़ने के लिए तेजस्वी की भूमिका अगर है तो हम सब लोग उनके साथ रहेंगे. तो राहुल गांधी ने कहा कि हम तुम्हारे पीछे आएंगे. इसको लेकर इलेक्शन कमेटी ये हमारे पास इस तरीके से नहीं. हम सब तेजस्वी के साथ